शुभांगी, ह्या प्राणायामाचा वगैरे काहीही उपयोग होत नाही. त्यापेक्षा जराशी हातपाय हलवले ना. अहो, मी कुठे तुमच्यासारखी व्यायाम करायला येते? सकाळी सकाळी म्हातारे बघायला बसते ना मी इथे. साहजिक आहे, आमच्यासारख्या तरुण मंडळींकडे तुमचं लक्ष कुठे? तुम्ही आपले म्हातारेच बघा. पण काय ग, आज दिसत नाही तुमचे म्हातारे कुठे? जय श्रीराम. असू दे असू दे, चला निघूयात. अगं तन्मय नाही आला अजून, तू हो पुढे. मग भाजी घेऊया. हो. आणि लिंब. नक्की. आठवणीनं आलाच तो. गुड मॉर्निंग बाबू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग काकू. गुड मॉर्निंग. कसा आहेस? ठीक आहे, तुम्ही कशा आहात? चांगली आहे. चल मी येते. चालेल. चल रे, जायचं राऊंड मारायला. बाबू तुम्ही वा पुढे, मी थांबतो इथेच. काय रे, हे तुझं नेहमीच झालं. काय पण जागरण केलंस का? हो ना, स्टोरी बोर्डिंगचं काम चालू आहे ना. ते तुमची फिल्म चालू झाल्यावर मला तू स्टुडिओत बोलवणार आहेस, लक्षात आहे ना? हॅलो, मी तुझ्याशी बोलतोय. हा हो, जाऊ ना. हो. काही प्रॉब्लेम आहे का? अबू मी सांगितलं घरी. काय? वैदेहीबद्दल. अरे मग ही अशी गुड न्यूज चेहरा पाडून का देतोयस? कधी आहे लग्न? अबू आम्ही लग्न नाही करत आहे. म्हणजे आम्ही एकत्र राहणार आहे, पण लग्न नका. सगळ्या गोष्टींचा विचार केलास ना? हो. अरे मग प्रॉब्लेम कुठे एक्झॅक्टली? खूप प्रॉब्लेम जागेचा आहे. म्हणजे ऑब्व्हियसली घरच्यांनाही कन्व्हिन्स होत नाही आणि राहायला दुसरी अफोर्डेबल जागाही मिळत नाहीये. एक जागा आहे माझ्या माहिती, बघ तुला कशी वाटते. अबू दादरमध्ये असेल तर नको, इथला रेंट खूप जास्त आहे. अरे रेंटची काळजी नको करूस, जागा एकदम मस्त आहे. इनफॅक्ट तू एकदा येऊन सुद्धा गेलास. कधी? आपल्या महाबळेश्वरच्या ट्रेकची पार्टी कुठे झालेली आठवत आहे? तुमचा बंगला? येस, माझा बंगला. चालेल? अबू पण काकूंना चालेल ना? कारण आम्ही दोघं असे. डोंट वरी, मी सांगेन तिला. नक्की? नक्की नक्की. शुअर. जाऊ. Bright and breezy.
हा हो सांगा. बोला. अबू गाणं. अबू गाणं नको म्हणतो की एक काळी एक गेरे दे हवे किती काय? हिंदी म्हणू का? मग काळी 6 गेरे मालूम नहीं अभी तक है हंसी और मैं जवान तुझ पे कुर्बान. छान वाटलं. इधर पास कर. अरे आता गाणं म्हणायला सांगितलं. माझ्या एवढी चांगली नाही म्हणत पण म्हणते. काकू एक विचारू. विचार ना. रागवणार नाही का? अरे विचार. आम्ही दोघं असं लग्नाशिवाय राहतो हे आवडत नाही ना तुम्हाला? काकू सॉरी, मला वाटलं म्हणून मी विचारतो. अरे सॉरी कशाला? आवडत नाही असं नाही, थोडी भीती वाटते. आमच्या सिद्धार्थने डिवोर्स घेतल्यापासून मी धसकाच घेतला. त्याचं तर सगळं रीतसर झालं तरी हे काय चुकलं कळतच नाही. कितीदा सांगितलं त्याला की ये परत भारतात, किती दिवस असं एकटा राहणार आहे. आणि तुम्ही दोघं तर असे लग्न न करता एकत्र राहता. कसलंच बंधन नाही म्हणून. चलो करायचा गेम कंटिन्यू. तुम्ही लग्न का नाही करत? काकू, एकत्र राहायच्या आधी आम्ही खूप चांगले मित्र होतो आणि ऑफकोर्स आहोत. आम्हाला दोघांना आयुष्याकडून खूप काही हवंय. तन्मयला त्याची ॲनिमेशन फिल्म बनवायची आहे अँड आय ऑल्सो सी मायसेल्फ ॲज अ फिल्म मेकर. ऑलरेडी आमचे आयुष्य खूप कॉम्प्लिकेटेड आहे. मग लग्न करून सगळं स्पॉइल का करायचं? म्हणजे लग्नाने आयुष्य स्पॉइल होतं? काकू तसं नाही, म्हणजे वी ऑल्सो रिस्पेक्ट द सिस्टम. पण कसं आहे, एकदा लग्न केलं ना की मग एकमेकांना गृहीत धरणं येणार, हक्क येणार, जबाबदाऱ्या येणार. ते सगळं नको आहे मला. काकू, कॉफी खूप छान लागली. थँक्यू. आता तरी करायचं का कंटिन्यू? अबू झोपू ना आता, उद्या सकाळी लवकर जायचं स्टुडिओ. हो ना, मला पण एडिट संपवायचंय, एपिसोड पाठवायचा 1 वाजता. ओके बॉस, ॲज यू विश. चलो, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. मगाशी कशाला उगीच विषय काढलास? हो, वाटलं म्हणून बोलले. चुकलं. अगं तसं नाही, पण तुलाच त्रास होतो ना. तुला हवं तर मी तन्मयला दुसरी जागा बघायला सांगू का? नाही हो, काहीतरीच काय. चांगली आहेत मुलं. तेवढंच घर पण बदल्यासारखं वाटतं. काळजीपोटी बोलले हो. पण या मुलांचं मला काही कळतच नाही. आपल्याला कधीच असल्या स्वातंत्र्याची गरज नाही पडली ना. आपल्या वेळेस तशा गोष्टी सरळ होत्या ना. हा, फक्त एकमेकांना एकांतात भेटणं सोडल्यास. लोणावळ्याची ट्रिप आठवते ना? घरी खोटं सांगून आलो होतो. हो, आणि माझ्या घरच्यांनी तर मला तयार करूनच पाठवली होती ना भेटायला. श्रीपादची मोटार आणली होती मागून आणि कसला मस्त पाऊस. डगमग डगमग लहकी लहकी धूली भटकी बहकी बहकी मछली मछली घर से निकली पतले से काली रात में मिली एक अजनबी से कोई आगे न पीछे
मेरे कौन हो जहाँ मैं जाती हूँ कहीं चले आती हूँ चोरी चोरी मेरे दिल में समाती हूँ तो बताओ कि तुम मेरे कौन हो हॅलो आई कशी आहेस मी मजेत बाबा कसे आहेत हो का कधी मावशी पण येणार आहे मी ट्राय करते तन्मय मी विचारते त्याला नक्की ओके बाय टेक केअर काय ग काय करतेस? काय नाही एक शॉर्ट फिल्म एडिट करायची आहे त्याचं फुटेज बघते बरं बरं तन्मय येणार आहे ना? यायला पाहिजे खरं आता काय माहिती जेवून येईल ना काय घरी येऊन जेवेल? कदाचित जेवणच येईल तर मी एवढंच सांगायला आले होते उद्यापासून जाताना शेजारी किल्ली देऊन जा. का कुठे चाललायत का तुम्ही अगं तुला सांगितलं होतं ना परवा माझ्या भाच्याच्या लग्नाला रत्नागिरीला हां सगळे जण येणार आहेत. कधी एकदा सगळ्यांना भेटेन असं झालं. चिनूचा अगं माझा नातू त्याचा फोन आला होता इतकी बडबड करत होता फोनवर मोठा झाला असेल आता. आमच्या घरी पण सगळं असंच आहे सतत माणसांची गडबड गोंधळ मोठी जॉईंट फॅमिली मास कॉम करायला मुंबईत आले आणि सगळंच हळूहळू कमी होते आणि आता तर काय सुटलंच ए वेडाबाई अगं चालायचं चल तुझं काम चालतंय मी येते. गुड नाईट गुड नाईट. हाय हाय झोपले नाहीस? नाही वाट बघते तुझी हो हो रोमॅन्टिक. ऐक ना आईचा फोन आला मग पुढच्या आठवड्यात गेट टुगेदर आहे तिने आपल्या दोघांना बोलवलंय ए अगं नाही जमणार खूप काम आहे ना. कर ना ऍडजस्ट किती दिवसांनी कोणाला यायचा यार ती माणसं त्या नजरा त्या कमेंट्स नको वाटतात. पण मग मी खूप मिस करते ते सगळं ती माणसं तो गोतावळा everything. तू नाही मिस करत I have made my choices, my way of living, and I love it. इवन आय लव्ह माय चॉईसेस ओके पण
जाऊ दे. हे अगं चिडू नकोस ना प्लीज. सॉरी सॉरी. इट्स ओके. ऐक ना, एक विचारू. विचार. काय? Will you come for a date with me? आत्ता? हो, चल ना जाऊ. रात्रभर फिरू दोघंच. वेळ आहे का? अबू तू जाणार आहे तुला सकाळी. तोपर्यंत येऊ आपण परत. प्लीज प्लीज. ओके, मी आवडून देते. चल एक. I love you. सिद्धार्थला भेटायला म्हणून जातो थोडे दिवस. पण इथल्यासारखे मित्र, जॉगिंग, ट्रेकिंग काहीच नाही तिकडे. सणांना सुद्धा इथल्यासारखी मजा नाही. आणि मुंबईसारखी गर्दी तर नाहीच नाही. वाट चुकल्यासारखं होतं बघ. अहो
चला आता त्यांना ऑफिस येऊ द्या. अरे हो, आणि औषध घेतलंय का? तुला काय वाटतं? चला काढून ठेवलंय. चल, गुड नाईट. फायनली ऐक ना, मला तुला काहीतरी सांगायचं. हो हो, आज एकदम मूड मध्ये. मला तर वाटतं आपली रोज अॅनिव्हर्सरी. ऐक ना प्लीज. थँक्स. का? या 6 महिन्यांसाठी इट वॉज द बेस्ट पिरियड ऑफ माय लाईफ. यु नो, इव्हन जेव्हा आपण एकत्र राहायचं ठरवलं तेव्हाही मला नव्हतं वाटलं की एका रिलेशनशिपमध्ये मी इतका इन्व्हॉल्व होईल. पण काय अजून एक सांगू, सरप्राईज आहे. मी ऍडव्हान्स भरून आलोय. ऍडव्हान्स? अभ्या चालला US ला आणि फायनली त्याचा फ्लॅट तो विकतोय. वा, ग्रेट. तेव्हा आपण कधी शिकतोय? कधी पण तू म्हणशील तेव्हा. तन्मय, लग्न करायचं आपण. काय? आय एम सिरियस. अगं असं एकदम काय मध्येच? एकदम नाही. गेल्या महिनाभरापासून मी विचार करते. हे बघ, मला समजतंय की मे बी तुला असं वाटू शकतं, पण कमावर आपण बोलतोय या सगळ्याविषयी. वी हॅव टेकन अ डिसिजन. I know. तन्मय, I want you to be mine. आता मध्ये आईकडे गेट टुगेदर होतं, तू किती सहज नाही म्हणाला. मला तो हक्क हवाय तुझ्यावर. अगं मग तसा हक्क आहे ना अजूनही तुझा माझ्यावर. तुला वाटतं असं? पण ह्याच एका मुद्द्यावर आपण एकत्र आलो ना. पण आता मला काहीतरी वेगळं वाटतंय. पण मला अजूनही तेच वाटतंय. तन्मय, मला कंटाळा आला या अनस्टॅबिलिटी आणि अनसर्टनिटीचा. I want things different. बघ, आय गेस तुला हे माहितीये की मला तुझा नवरा वगैरे व्हायचं नाहीये. आय हेट दॅट कमिटमेंट. बरोबर आहे. सगळं माहित आहे ना तुला माझ्याकडून कमिटमेंट शिवाय. मग कशाला बांधून घ्यायचं? बघ, डोंट गेट इनटू दॅट. तुला नाही मिळते माझ्याकडून सगळं. आणि अजून काय होईल तुला? यू हॅव युअर फ्रीडम. आणि आता तर फ्लॅट पण देतोय. एक मिनिट. एकट्याच्या जीवावर नाही घेतेस. मी सुद्धा तेवढंच कॉन्ट्रीब्यूट करते. हे बघ, मला उत्तर हवंय. येस ऑर नो. बघ, तुला उत्तर माहितीये. मला काय वाटतं याचा थोडाही विचार करण्याची मॅच्युरिटी नाहीये ना तुझ्यात. हे सोड, मला उद्या लवकर जायचं. तन्मय, मात करू नकोस. कामं मला पडेल. Enough. गो टू हेल. आ
या ना. अभिनंदन. यांनी सांगितलं मला. क्रिएटिव्ह डिरेक्टर ना आता. छान वाटतं ऐकायला. थँक्स. वैदेहीला सांगितलंस का? परवा भेटली होती स्टेशन जवळ. बऱ्याच गप्पा मारल्या आम्ही. कशी आहे? खुश होती. पिक्चर फिल्म मिळाली ना तिला. हो ग्रेट. तुला बोलली नाही का? परवा सिद्धार्थचा फोन आला होता. बऱ्याच दिवसांनी भरपूर गप्पा मारल्या आम्ही. खूप बोलला. म्हणाला आई एकटं राहणं वाटतं तितकं सोपं नाही. आता कुणीतरी हवंसं वाटतं. चल येते मी. नक्की सांग तिला फोन करून. हॅलो. हाय. कशी आहेस? मस्त. तू? छान आहे. वैदेही मी आमच्या ऑनगोईंग प्रोजेक्टचा क्रिएटिव्ह डिरेक्टर झालो. ग्रेट. कॉंग्रॅट्स. हो तुला पण. काकूनी सांगितलं मला पिक्चर फिल्मबद्दल. थँक्स. अरे समीरचीच फिल्म आहे. इट्स अ स्मॉल फिल्म पण खूप चांगला प्रोजेक्ट आहे. बाकी बाकी मजेत. अजूनही स्मिताकडेच आहेस? हो. परवा अभ्याला मेल केला फ्लॅट नकोय म्हणून सांगायला. काय? अरे का पण? तो फ्लॅट खूप मोठा आहे का एकट्यासाठी म्हणून. तन्मय, मी आय मिस यू वैदेही. डोंट यू? मी होते शब्द सा
छान वाटलं इतक्या दिवसांनी भेटून. मला पण. अबू काबू कसे आहेत रे? US ला गेले सिद्धार्थकडे. I'm sorry. I was too much into myself. हे पण मला एकटं नाही राहायचं. मलाही हवंय कोणीतरी हक्काचं. परत येशील? तुला हवं तर लग्न करू आपण. गेले 3 महिने एकटी होते ना. I kind of rediscovered myself. ते फ्रीडम एन्जॉय केलं. I realized की आपल्या नात्याकडून मला जे काही हवंय त्यासाठी I will also have to pay something. Ultimately it's like a deal, right? मला पण हवंय रे कोणीतरी हक्काचं. एकटं नाही राहायचं मला. पण त्या कम्फर्ट झोन साठी आता नात्याला नाव देण्याची गरज नाही वाटत मला. मला परत यायचंय. But I don't want to marry. म्हणजे तुम्हाला लग्नाला सरळ सरळ नाही म्हणतेस? हो मग ऐक ना, मी काकूंना फोन केला काकूंना म्हणजे तुझ्या आईला. काय? हो म्हणलं मे बी नेक्स्ट वीक आम्ही येऊ भेटायला. येशील? मी पण अभिजितला फोन केला. त्याचा फ्लॅट 2 जणांसाठी खूप लहान नाहीये. काही नाती, काही रीती, काही गुन्हे आणि काही कायदे. प्रश्न आहेत, प्रश्न होतेच, राहू दे. मी पूर्णत्व तुझे, तू पूर्तता माझी सखे. आणखी काही नको, तुझ्या माझ्या सवे, तुझ्या माझ्या सवे. हॅलो, कसे आहात तुम्ही? फ्लॅट कसा आहे? आम्ही मस्त. पुढच्या आठवड्यात येतोय तेव्हा येऊ तुमच्या घरी. सिद्धार्थ बरोबर. हो, तो परत येतोय कायमचा. तुझ्या माझ्या सवे. निर्मिती विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालय.